नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात साहित्य संवाद. शब्द, विचार आणि संवेदनाचा एक अर्थपूर्ण प्रवास. आजच्या या खास भागात आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी व्यवसाय आणि साहित्य यांच्यात केवळ समतोल साधला नाही, तर त्या दोन्हींच्या माध्यमातून समाजाशी जिव्हाळ्याचा संवाद निर्माण केला आहे. रेडिओलॉजिस्ट म्हणून रुग्णसेवा करत असताना शब्दांच्या माध्यमातून माणसांच्या आयुष्याला स्पर्श करणारे, सामान्य माणसांच्या असामान्य कथा उलगडणारे आणि निर्भीडपणे सत्य मांडणारे एक कवी, लेखक, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ता आणि रेडिओलॉजिस्टिक डॉक्टर सतीश पवार सर आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, आपण सुरुवातीला सांगा की आपल्या साहित्यिक प्रवासाची जी सुरुवात आहे ती केव्हापासून सुरू झाली. अगदी एक रेडिओलॉजिस्टिक डॉक्टर म्हणून आपण कामात नेहमी व्यस्त आहात, तरी देखील आपल्या आयुष्यात या लेखनाची जी आवड आहे ती केव्हापासून सुरू झाली. सर्वप्रथम धन्यवाद आकाशवाणी सिंधुदुर्ग. मला वाटतं की माझा हा साहित्य प्रवास माझ्या बालपणीच माझ्या आईवडिलांनी सुरू करून दिला, आणि ते म्हणजे मला वाचनाची गोडी लावून. कारण ज्यावेळी मी मोठा होत होतो 1970 आणि 1980च्या दशकामध्ये, त्यावेळी कोणताही सोशल मीडिया इथे नव्हता. मात्र गावामध्ये पुस्तकं होती, वाचनालये होती. प्राथमिक शिक्षक असणाऱ्या वडिलांनी मला मोठे व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे खूप पुस्तके वाचली पाहिजेत असे माझ्या डोक्यात लहानपणीच फिट केले. आमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये एक धडा होता, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असणारे पुस्तक वाचायचे वेड आणि ते वेड पुरवायला त्यांचे वडील कोणत्याही थराला जात असत त्याचे वर्णन होते. तो धडा लहानपणी मला बाबा परत परत वाचायला सांगायचे. यामुळे मलाही वाचायचं वेड लागलं. आमच्यावेळी बालवाडी, अंगणवाडी हा प्रकार नव्हता. थेट पहिली 6 वर्ष पूर्ण झाली की पहिलीमध्ये तुमचं नाव घातलं जायचं. माझी आई गृहिणी होती आणि माझ्या आईने मी पहिलीत जायच्या आधीच घरीच मला 4थीपर्यंतची पुस्तके शिकवून टाकली. त्यामुळे माझ्या मनामध्ये वाचनाची अत्यंत आवड निर्माण झाली आणि मी हाताला लागेल ते वाचू लागलो. गावातल्या वाचनालयाचा खूप उपयोग करून मी तिथली अनेक पुस्तके वाचून काढली. यात ललित साहित्य, कविता, कादंबरी, स्फुट यासोबत विज्ञान, तत्त्वज्ञान यावरील पुस्तकांचाही समावेश होता. त्यामुळे माझा दृष्टिकोन विशाल होत गेला. आणि जेव्हा आपण अशी हजारो पुस्तकं वाचतो त्यावेळी ती नंतर आपोआप तुमच्या लेखणीमधनं स्त्रवू लागतात, असे एका इंग्रजी लेखिकेने म्हटलेले आहे. जसे तुम्ही वाचतात असेच मग लिहायला पण तुमची लेखणी सरसावू लागते. आणि यातूनच, या वाचनामधनंच मला लिहावं असं वाटायला लागलं आणि हा साहित्य प्रवास सुरू झाला असं मला वाटतं. सर, म्हणजे अभ्यासाची जी आवड आहे किंवा नेहमी केलेलं सातत्याने वाचन आहे, हे पुढे आपल्या साहित्य प्रवासाची सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. आपण सर पहिली कविता किंवा लेख लिहिला असेल तर तो अनुभव जर सांगायचा झाल्यास आपण काय सांगाल? खरे तर मी 6वीमध्येच असताना काही मोडक्या तोडक्या कविता लिहायचा प्रयत्न केला होता. आणि अगदीच त्यावेळी अगदी लहान असताना पण मोठ्या माणसांप्रमाणे कादंबरी लिहायचा पण संकल्प त्यावेळी मी सोडला होता 6वीत असताना. आणि मला वाटतं ती कादंबरी पूर्ण झाली नाही हे सगळ्या जगावर उपकारच असतील. आणि त्यावेळीचे माझे 6वीचे वर्गशिक्षक पाडगावकर सर यांना मी माझं लेखन दाखवून त्यांचा अभिप्राय घेत असे. काही थोडक्या मोडक्या इंग्रजी कविता पण मी त्यावेळी लिहिल्या. पण त्यानंतर मात्र मी माझ्या शालेय शिक्षणामध्ये मग्न झालो आणि शिक्षणाच्या याच्यामध्ये पुढे मी मेरिटमध्ये आलो, डॉक्टर झालो. मुंबईमधनं शिकून परत येऊन कणकवली इथे मी माझे सोनोग्राफी सेंटर उभारले. या सगळ्या धावपळीमध्ये लिखाण राहून गेले. तरीही साहित्य, काव्य लिखाण यावरील माझे जे सुप्त प्रेम होते ते तसेच जिवंत राहिले. 2018 सालामध्ये मात्र माझ्यासोबत जुन्या काळामध्ये 1992मध्ये 10वीमध्ये शिकत असणारी एक मुलगी अगदी 25 वर्षांनी मला भेटली. आणि त्या भेटीतून माझी शाळेतील मैत्रीण ही कविता मला उत्स्फूर्त सुचली आणि ही कविता रचून मी समाज माध्यमांवर टाकली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या कवितेनंतर माझा कवितांचा
दैनंदिन असा झरा सुरू झाला. आणि त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं की कविता ठरवून करता येत नाही, ती उचंबळून येते, इतकी की तिला थोपवणे खूप कठीण असते. तिच्या येण्याला कोणताही काळवेळ नसतो. अनेकदा कविता आपल्या व्यग्र असण्याच्या वेळेला चिवून आपली पंचायत करते, याचा मला अनुभव आला आहे. काही कविता लिहिताना अत्यंत जीव कासावीस होणे, प्राण कंठाशी येणे म्हणजे काय याचा अनुभव कवीला येतो. ही एक वेगळीच धुंदी आहे आणि ती धुंदी मी स्वतः अनुभवलेली आहे. सर, म्हणजे कवितेला असं काही अनुभव हवा असं नाहीये, कसमीतही एखादी कविता आपल्या हातून किंवा लेखणीतून उत्स्फूर्त येऊ शकते. बरोबर आहे. आपण बाबा आता मी बसतो आणि कविता लिहितो असं होत नाही. ती कविता ठरवते की तिने कधी यायचं आहे. सर, आपण अनेक लेखन केले आहे, तर बालपणातील अशा कोणत्या अनुभवाचा सर्वाधिक प्रभाव आपल्या या लेखनावर झालाय असं वाटतंय? माझे बालपण मालवणी मुलखातील कणकवली तालुक्यातील नरडवे या निसर्गरम्य गावामध्ये गेले. त्यावेळेच्या मालवणी मुलखातील लोकांच्या वागण्यातला गोडवा, त्यांचे गुराढोरांवर असणारे प्रेम, ते रम्य असं कृषीमय जीवन, भुलवून टाकणारा निसर्ग यांचा माझ्या लेखनावर प्रभाव आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, विविध सणांमधील लोकजीवन हे आताच बदलले आहे किंवा संपले आहे, तरी पण ते तुम्हाला माझ्या लेखनामध्ये दिसेल. ते त्या काळचं जीवन 30 वर्षापूर्वीचं फारसे साधन संपत्तीने समृद्ध नसले तरी जिव्हाळ्याने खरंच समृद्ध होते. त्यावेळी गुरेढोरे आजारी पडली की घरातल्या बायका डोळ्यामधनं आसू काढत, शाळेतले शिक्षक एकही पैसा न घेता जादाचे क्लास घेत असत. गावाबाहेर प्रवास म्हणजे त्यावेळी अप्रूपच होते आणि मुंबईला जाणे म्हणजे खूपच मोठे. कमी यांत्रिकीकरण आणि निसर्गाची जास्तीत जास्त जवळीक असे त्या जीवनाचे स्वरूप होते आणि नक्कीच त्याचा प्रभाव माझ्या लेखनावर सदैव आहे. सर, आपल्या अनुभवातून आपण लेखन सातत्याने करताय, तर आपण 300हून अधिक व्यक्तींची चरित्रात्मक मांडणी केली आहे, तर ही सगळी कल्पना आपल्याला कशी सुचली? मी 2018 पासून सातत्याने कविता लिहायला सुरुवात केली आणि 2021 पासून सातत्याने गद्य लिहायला सुरुवात केलं. आणि साधारणपणे 200 डॉक्टर आणि इतर 100 लोक, साधारण म्हणजे कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते किंवा अगदी सामान्य माणसं यांच्यावर पण मी चरित्रात्मक लेख लिहिले आहेत. हे सर्व लेख सिंधुदुर्गचे डॉक्टर्स, सिंधुदुर्गचे लेखक, कवी सोशल मीडियाच्या अकाउंटवर आहेत. तर सुरुवातीला मी माझ्या जवळच्या अशा 2 डॉक्टरांवर लेख लिहिले. कणकवलीचे आमचे आदरणीय डॉक्टर चंद्रकांत राणे आणि कुडाळचे बालरोगतज्ञ डॉक्टर जयसिंग राणे. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एखाद्या डॉक्टरने आपली गावातली प्रॅक्टिस बंद केली की त्यानंतर त्यांची त्या ठिकाणी फारशी माहिती उरत नाही. शिवाय माणूस जिवंत असताना आपण त्यांना गृहीत धरतो आणि ते जग सोडून गेल्यावर त्यांचा उदो करतो, पण ते बिचारे आधीच जग सोडून गेले असतात. यातूनच भूतपूर्व आणि आता पण कार्यरत असणारे डॉक्टर्स या दोघांचीही माहिती जमा करून ती एका ठिकाणी संग्रहित करावं असं मला वाटलं. मग मी अशी माहिती जमा करायचा सपाटाच लावला. डॉक्टरांच्या जीवनातील किंवा इतर कवी, लेखक यांच्या जीवनामधील पण महत्त्वाची माहिती, प्रसंग, त्यांनी खडतरी प्रसंगी कसे तोंड दिले, त्यांनी कोणत्या सुविधा या भागात प्रथम दिल्या, याबद्दल प्रेरणादायी माहिती जमा करून दररोज त्यांच्या वाढदिवसाला ती प्रसिद्ध करायचे काम मी केले. पहिली 2 वर्ष मी यावर खरेच मन लावून परिश्रम घेऊन ही माहिती आणि लेख लिहिले. वृद्ध तसे तरुण डॉक्टरांचाही या सिरीजमध्ये समावेश आहे आणि यात मला अत्यंत निर्भय आनंद मिळाला. तसेच ही माहिती कायमस्वरूपी डॉक्युमेंट झाली असे मला वाटते. माझ्या कामाच्या व्यापातून यासाठी सातत्याने वेळ देणे हे एक दिव्यच होते, तरी मी ते काम बऱ्यापैकी केले. डॉक्टर सोडून मी इथले कवी, लेखक तसेच काही सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यावर सुद्धा लेख लिहिले आहेत. कदाचित आज त्याला फारसं महत्त्व वाटत नसेल, परंतु उद्या 25 वर्षांनी समजा एखाद्याला आजच्या काळातील डॉक्टरांची किंवा इतर काही लोकांची माहिती पाहिजे असेल आणि त्यांनी शोधलं, तर माझ्या लिखाणाच्या माध्यमातून नक्कीच त्यांना माहिती मिळेल आणि जुन्या काळाचा एक थोडासा कोपरा तरी त्यांना अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. म्हणजे जे आता काही आपल्याकडे जे डॉक्टर असतील, कवी असतील, तर त्यांची माहिती आपण इतरांपर्यंत पोहोचण्याचं सर आपण चांगल्या प्रकारे काम करताय असं म्हणायला काही हरकत नाही. तर सर, आपल्याकडून दुसऱ्याचं चांगलं हेच आपलं सुख असं एक विचार आपल्या लेखनातून मांडलाय, तर त्याविषयी काय सांगाल? असूया,
आणि दुसऱ्याच्या यशाने आपण हुरमुसले होऊन जाणे, अगदी काही बाबतीत मानसिक संतुलन बिघडून जाणे, ही माणसाची प्रवृत्ती आहे. कारण जीवन ही एक रॅट रेस बनली आहे दुर्दैवाने, आणि आपल्याला सतत कोणाच्या तरी पुढे जायचं आहे. तर अनेक जण दुसऱ्याच्या यशाने इतके डिस्टर्ब होतात की आपले कामधंदे सोडून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये खोडे घालणे, नुकसान करणे, उगाच बदनामी करणे हे उद्योग करतात. आणि ह्या करामतींचा वाईट परिणाम नक्कीच आपल्यावर होतो. पण जर आपण दृष्टिकोन बदलला आणि इतरांचे यश आपण सहन करू शकलो, किंबहुना त्यापुढे जाऊन साजरे करू शकलो, तर आपल्या आयुष्यात दुःखाला जागा राहत नाही असे मला वाटते. एकंदर लाँग टर्ममध्ये विचार केला तर हे जे आपण सुखदुःख किंवा यश अपयश म्हणतो, हे सर्व क्षणभंगूर असून त्याचा हव्यास किंवा अस्वीकार हे सगळेच निरर्थक आहे. आपल्या नशिबात जे आहे ते गोड मानून घ्यावे हेच खरे, असे माझे विचार आहेत. खूप छान आहेत सर आपले हे विचार. आपण दररोज किंवा सातत्याने लेखन करत आहात, आपण एक शिस्त पाळताय किंवा एक नियोजन करताय, तर त्याविषयी काय सांगाल? सातत्य आणि शिस्त हे दोन्ही गुण माझ्या आईवडिलांनी, शिक्षकांनी माझ्या लहानपणापासून बिंबवले आहेत. त्यामुळे त्यासाठी मला कोणतेही वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. आजही मी रविवारची पण सुट्टी न घेता माझं काम करत असतो. कोणतीही गोष्ट एकाच दिवशी करण्यापेक्षा दर दिवशी थोडे थोडे केले तर त्याची क्वालिटी उत्तम राहते असे मला वाटते. शिवाय मनाला आणि शरीराला पण ते सोयीस्कर पडते आणि एकदम भार अंगावर येत नाही. तसेच याची आपल्याला सवय लागते आणि एक चांगले व्यसन आपल्या जीवनात निर्माण होते असं मला वाटतं. सर, आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहित असता तो अनुभव सांगाल का? मी जेव्हा चरित्रात्मक लेख मराठीमधनं लिहायला लागलो त्यावेळी ज्या डॉक्टरांबद्दल किंवा ज्या व्यक्तिचित्रांबद्दल ते होते, तर ते लेख वाचून वाचकांकडनं अशी मागणी होऊ लागली की तुम्ही इंग्रजीमध्ये पण लिहा, म्हणजे तुम्ही काय लिहिता मराठीमध्ये ते आम्हाला कळेल. तर त्यावेळी मी एक 5-6 वर्षापूर्वी जे लेख मराठीमध्ये लिहायचो तेच लेख इंग्रजीमध्ये लिहायला लागलो. मी मराठी माध्यमात शिकल्याने आजही मी मराठीत विचार करतो आणि त्यामुळे मराठी लिहिणे मला सोपे पडते. पण माझ्या इंग्रजीमध्ये तेवढी सफाई नाही. त्यामुळे दोन्ही भाषेत लिहायचं तर इंग्रजीमध्ये तर मला जास्त परिश्रम करावे लागत होते. पण आता 5 वर्षानंतर बघायचं तर भाषांतर एवढे सोपे झाले आहे की एखादं ॲप वापरून तुम्ही 1 मिनिटामध्ये दुसऱ्या भाषेत भाषांतर करू शकता आणि तंत्रज्ञानामुळे हे आता खूप सोपं झालेलं आहे. छान सर. सर, हे सगळं तंत्रज्ञानाने सोपं जरी झालं असलं तरी आपण अनेक लेख लिहिताय, कविता करताय, तर आपल्या काव्यसंग्रहापैकी असा कोणता टप्पा आपल्या लेखनासाठी टर्निंग पॉइंट ठरलाय असं वाटतं? म्हणजे कोणता टप्पा आपल्या लेखनासाठी कलाटणी देऊन गेलाय असं वाटतंय? माझा पहिला काव्यसंग्रह मी कवी थातूर मातूर याच्या निर्मिती आणि प्रकाशन कालावधीला मी माझ्या आयुष्यातली कलाटणी असे म्हणू शकतो. कारण त्याच्या अगोदर मी एक बराचसा लाजाळू असं माझं व्यक्तिमत्व होतं. पण ह्या कविता करणे आणि त्या कोणतीही भीडभाड न बाळगता समाज माध्यमावर त्या टाकणे, प्रसारण करणे, तर आपली निर्मिती समोरील वाचक आणि श्रोते यांना आवडेल की न आवडेल याचा विचार न करता, कोणतीही भीडभाड फारसी न बाळगता प्रामाणिकपणे आपले विचार इतर लोकांच्या समोर ठेवायचे धाडस मला या काव्यसंग्रहामधनं मिळाले, या पहिल्या काव्यसंग्रहातनं. यानंतर तेच पुढच्या 5 काव्यसंग्रहामध्ये पण हेच धाडस मला प्राप्त झालं. हा, म्हणजे सर आपल्या या काव्यसंग्रहातून पुढे अनेक कविता लिहावंसं आपल्याला सुचत गेले. तर सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल हा काव्यसंग्रह देखील आपल्या लेखणीतून साकारलाय, तर त्या शीर्षका मागची संकल्पना काय आहे? सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल म्हणजे माझ्या जीवनातील विठ्ठल. कारण सोनोग्राफी रूम हेच माझे जीवन बनलेले आहे. या भागामध्ये फारसे रेडिओलॉजिस्ट नसल्याने आजही मला रविवारीसुद्धा काम करणे क्रमप्राप्त आहे. कारण मालवण, देवगड या भागात फारसे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे माझे कणकवलीतले सेंटर सांभाळून या भागात पण सेवा द्यायची गरज आहे. अगदी 1-2 वर्षापर्यंत मी माझे स्वतःचे क्लिनिक कणकवलीतलं सोबत मालवण, देवगड, तरळे, अगदी राजापूर या भागात, खारेपाटण या भागात पण अनेक सोनोग्राफी सेंटरमध्ये
मी सेवा दिली आहे. त्यामुळे एक छोटीशी सोनोग्राफी रूम हेच माझं जीवन बनलं. आणि ह्या माझ्या जीवनामध्ये विठ्ठल सातत्याने लुडबुड करत असे. त्याला काही काळवेळ नव्हता. अशा देवभक्तीच्या आणि काही धर्माबाबतच्या विद्रोहाच्या 50 कविता मी लिहिल्या आणि त्याचंच कविता संग्रहामधलं रूप म्हणजे सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय, तर माणसाला वाटणारं आध्यात्मिक कुतूहल असं म्हणता येईल, की आपल्याला जे काही कळत नाही ते कळावं याचा ध्यास म्हणजे विठ्ठल. आणि आयुष्यामध्ये संभ्रम असतो, भीती असते, अडचणी असते. यावेळी आपण एखादा मानसिक आसरा घेतो, तो म्हणजे विठ्ठल. पंढरीचं विठ्ठल हे भगवान बुद्ध यांचंच रूप आहे असंही अनेक विचारवंतांनी म्हणणं मांडलं आहे, ते पण तुम्हाला आढळेल. आणि या काव्यसंग्रहामधली जी शीर्षकाची कविता आहे सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल, ती मी तुम्हाला इथे सादर करून सांगतो. सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल, नुसताच येत नाही बसतो मला खेटून, नुसताच येत नाही बसतो मला खेटून, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल जातो भेटून, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल जातो भेटून. विठ्ठलाची बघा जन काय झाली ही हिंमत, विठ्ठलाची बघा जन काय झाली ही हिंमत, मीही मग गमतीने नाही देत त्या किंमत, मीही मग गमतीने नाही देत त्या किंमत. याने राहावे पंढरी इथे नको लुडबुड, याने राहावे पंढरी इथे नको लुडबुड, उगा मग मोठ्यानेच करीतो मी बडबड, उगा मग मोठ्यानेच करीतो मी बडबड. मला नाही समजत काय विठ्ठलाचा डाव, मला नाही समजत काय विठ्ठलाचा डाव, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल आणतो काव. माझी चालली धांदल याचा असतो पाडवा, माझी चालली धांदल याचा असतो पाडवा, सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल येतो आडवा. रुक्मिणीचं कालमीचं कंटाळून, त्याच्या प्रेझेन्सला कंटाळून रुक्मिणीला कालमीचं रागाने लावला फोन, जर रिपोर्ट चुकला तर उत्तर असं कोण. अशी कविता आपण विठ्ठलाबद्दल सर आपण मांडली आहे. आपल्या जसं की सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल हा जसा आपला एक काव्यसंग्रहाची निर्मिती झाली आहे, त्याप्रमाणे सकला या मालवणी काव्यसंग्रहाची देखील आपण निर्मिती केली आहे. तर त्याविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? मी मराठी कविता लिहित असताना ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी मला मालवणी कविता लिहायची सुद्धा सूचना केली. आणि 4 एप्रिल म्हणजे हा मालवणी भाषा दिवस आहे. यावेळी आपले लाडके मच्छिंद्र कांबळी यांची जयंती असते. तर अचानक 4 एप्रिलला मला एक मालवणी कविता सुचली, घोपान. आणि त्यानंतर मालवणी कविता एकामागोमाग एक मला सुचत गेल्या. या कवितांमध्ये सकला म्हणजे शकुंतला हे पात्र वापरून माझ्या बालपणीचे, साधारणपणे आतापासून 30 वर्षापूर्वीचे मालवणी जीवन मी कवितेत चित्रित केले आहे. या कविता संग्रहाचे प्रकाशन मालवणी सम्राट गंगाराम गवाणकर आणि माननीय भालचंद्र मुनगेकर सर यांच्या हस्ते झाले आणि याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. तर ही नायिका जी आहे सकला म्हणजे शकुंतला, ही प्रेमळ आहे, तशी हट्टी आहे, खोडकरसुद्धा आहे, आपल्या प्रियकरावर उत्कट प्रेम करणारी आहे. आणि स्त्रीच्या उपस्थितीने तिथल्या वातावरणाला एक सुगंध येतो. तसाच ह्या प्रातिनिधिक मालवणी स्त्रीमुळे ह्या साऱ्या मुलखाला एक मोहवणारा सुगंध आला आहे असं मला वाटतं. सर, या काव्यसंग्रहामधली म्हणजे सकला या मालवणी काव्यसंग्रहातली एखादी छानशी कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवा. तर माझा सकला हा जो मालवणी काव्यसंग्रह आहे त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली. ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो. सपनात तरी येशील म्हणून रातदीस काढतंय झोपान गो, सपनात तरी येशील म्हणून रातदीस काढतंय झोपान गो, सकल्या माका भेटा किये आता नाही माका घोपान गो, आता नाही माका घोपान गो. गेल्या महिन्यात तुया दिसलंस थोरल्या मास्तरनीच्या काजीबुडी, गेल्या महिन्यात तुया दिसलंस थोरल्या मास्तरनीच्या काजीबुडी, नंतर खय नायसा झालंस खय मारलंस तुया दडी,
नंतर खंय नायसा झालंस, खंय मारलंस तुया दडी. बापूस माका रागान बघता, बापूस माका रागान बघता, आये बोलता टोपान गो, सकल्या एकदा भेटा किये, आता नाही माका घोपान गो. आजो काळजी करता माझी, आजो काळजी करता माझी, बघता माका रापान गो, सकल्या माका भेटा किये, आता नाही माका घोपान गो, आता नाही माका घोपान गो. सर, गद्यलेखन आणि काव्यलेखन याचा जर विचार केला तर असं यामधलं कोणतं माध्यम आपल्याला अधिक जवळचं वाटतंय? मला नक्कीच काव्यलेखन अधिक जवळचं वाटतं. कारण काव्यलेखन हे थोडक्यात होतं, तरीही काव्यामध्ये मांडणी करताना विषयाला चपलक होईल, मन वेधून घेईल अशी अनेकदा मांडणी करावी लागते. गद्यलेखनात विस्तार असतो, सरळसोटपणा असतो. काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्त्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्त्वाची असते आणि त्यामुळे मला काव्यलेखन हे जास्त जवळचं वाटतं. सर, साहित्याचे बारकावे आपण बऱ्यापैकी शब्दातून मांडताय, तर आपल्यामध्ये एक चांगला लेखक होण्यासाठी असे कोणते गुण असणं आवश्यक आहे? चांगला लेखक होण्यासाठी सातत्य, बारीक सारीक तपशील टिकायचे कौशल्य, अविरत वाचन आणि आपल्याला न समजणाऱ्या गोष्टी इतरांकडून समजून घ्यायची इच्छा, हे गुण असायला पाहिजेत. तसेच इथे कोणत्याही आळसाला थारा नाही. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे काही करता त्या गोष्टीवर तुमचं प्रेम असलं पाहिजे, ते तुम्हाला आवडलं पाहिजे मनापासून, तरच त्याच्यामध्ये सर्वोत्तमता येईल असं मला वाटतं. सर, म्हणजे लेखन करताना प्रामाणिकपणा टिकवणं हे देखील किती महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? प्रामाणिकपणा टिकवणं हे तर अत्यंतच आहे. कारण लेखनामध्ये प्रामाणिकपणा नसेल तर काही वेळाने तुमचे वाचक तुमच्यासोबत राहणार नाहीत. कारण तुम्ही तुमची विश्वासार्हता गमावून बसलेला असता. तर प्रामाणिकपणाला बद्दल कोणतीही तडजोड नाही. म्हणजे प्रामाणिकपणा असलाच पाहिजे सर. असलाच पाहिजे. मग आजच्या सोशल मीडिया युगात लेखनाची गुणवत्ता आहे ती कशी ठेवणे गरजेचं आहे असं वाटतं? मला वाटतं सोशल मीडिया युगामध्ये गुणवत्ता ही वाढली आहे. कारण इथे वाचक आहेत ते चोखंदळ आहेत. कारण वाचणारेच कमी आहेत. आणि ह्या वाचकांना उगाच फापट पसारा, पाल्हाळ आवडत नाही. त्यामुळे जे लिहायचं आहे ते फारसं आडवेडे न घेता, अलंकारिक भाषा न वापरता, साधे सोपे आणि सरळसोटपणे लिहायचं आहे. थोडक्यात आणि नेमकं लिहायचं आहे. आणि वाचकांचं लक्ष खिळून ठेवायचं असेल तर या गोष्टी लेखकांनी सांभाळल्याच पाहिजेत. सर, आपल्या लेखनावर कोणत्या साहित्यिकांचा अधिक प्रभाव आहे? मला वाटतं हे माझ्यापेक्षा समीक्षकांनाच या प्रश्नाचं उत्तर जास्त सांगता येईल. तरी पण माझ्या वाचनामध्ये पु ल देशपांडे यांपासून तर नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत विविध साहित्य मी आवडीने वाचले आहे. यामुळे त्यांची छाप कुठेतरी थोडीफार माझ्या लेखनात पडली असेल असे मला वाटते. सर, येणाऱ्या काळात कोणत्या प्रकारचं साहित्य निर्माण करण्याचा आपला विचार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्यावर कविता लिहायचा मानस आहे. आणि यापैकी मी काही कविता लिहून पण माझ्या झालेल्या आहेत. तसेच माझ्या जीवनातील, जास्त करून वैद्यकीय जीवनातील अनुभव जे पुढे येतील त्यांचं अजून चांगल्या प्रकारे चित्रण करायचा माझा प्रयत्न असणार आहे. सर, शेवटी आपण साहित्यिकांना, अगदी नवोदित साहित्यिक जे असतील त्यांना आपण काय सांगू इच्छिता? त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या आजूबाजूला जे लोक आज वावरत आहेत त्यांचं ते जिवंत असताना चित्रण व्हायला पाहिजे लेखनातून. म्हणजे हे आजूबाजूचे लोक जग सोडून गेले की आपण त्यांच्यावर भावनेने ओथंबलेले लेख लिहितो. त्यापेक्षा ते जिवंत असतानाच आपण त्यांच्यावर लिहिलं तर तो एक दस्तावेज झाला आणि त्यांना जिवंतपणी त्यांना पण बरं वाटेल. तर आजूबाजूच्या लोकांचं चित्रण केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. श्रोते हो, आजच्या साहित्य संवादामध्ये आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधलाय ज्यांनी शब्दांना केवळ मांडणी न ठेवता समाजाचा आरसा बनवला आहे.
डॉक्टर सतीश पवार सर यांचा प्रवास आपल्याला सांगतो की माणसांच्या कथा ऐकल्या की समजून घेतल्या आणि शब्दबद्ध केल्या तर त्या केवळ लेख राहत नाही तर त्या प्रेरणा बनतात. दुसऱ्याचं चांगलं हेच आपलं सुख हा त्यांचा विचार आजच्या स्पर्धात्मक जगात माणुसकीची नवी दिशा दाखवतोय. डॉक्टर पवार सर, आपण आलात आणि आपण या मनस्पर्शी संवादातून खूप छान माहिती दिली. त्याबद्दल मी आपले आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या वतीने आभार मानते. धन्यवाद मॅडम.